बाळूमामाच्या नावाने चांग भलं. सुरुवातीच्या काळात आप्पाची वाडीला बाळूमामा प्रति अमावस्येला हलसिद्धनाथांच्या भेटीला जात असत. तिथेही बाळूमामांचे अनेक भक्त होते. असाच मामांचा भक्त संतू आप्पा शिंगाडी हा मामांना प्रति परमेश्वरच समजत होता. मामांना आपल्या घरी बोलावून घेऊन जायचा. आपल्या हातून होईल तेवढी यथासंग मामांची सेवा अत्यंत श्रद्धापूर्वक करायचा. मामाही आपल्या भक्तावर खुश होते. शिंगाडी दापण ते खाऊन पिऊन सुखी होते. लग्न होऊन 7-8 वर्षे झाली, पण मूळ बाळ काही नव्हते. हे एकच दुःख त्या पती पत्नीला होते. त्यांनी अनेक ठिकाणी देव विचारणा, पंचांग, भविष्य विचारणे असे अनेक उपाय केले. ते मार्ग शोधत होते. एकाने त्यांना सांगितले, तुमच्या परड्यात करेवा करा, म्हणजे तुम्हाला मूल निश्चित होईल. त्यासाठी एक गाभण मेंढी आणून कापा व तिच्या पोटातील पिल्लाला करेवा समोर पुरून टाका. हा कार्यक्रम भर अमावस्याच्या रात्री करा. मूलबाळ होण्यासाठी व्याकुळ झालेले शिंगाडे त्यांनी एका अमावस्याच्या अगोदर करेवाचा सर्व बाजार म्हणजे गाभण मेंढी, काळे लुगडे, खाण, लिंबू, नारळ, इतर साहित्य जमजमाव केली व सर्व सखे सोयरे भाऊबंधू पाहुणे यांना जमविले. घरात एक धावपळ चालली होती. संध्याकाळचा कार्यक्रम मोठा होणार होता आणि अचानक बाळूमामांनी त्याच अमावस्याच्या दिवशी शिंगाडी यांच्या घरात पाऊल ठेवले. मामा म्हणाले, शिंगाडी कुठं आहे? सर्वजण मामांच्याकडे पाहत गप्प बसले होते. कोणी काही बोलत नव्हते. शिंगाडी घरात नव्हते. पुन्हा मामाने उद्गारले, अरे तुमचे काय तोंड कोणी शिवले आहे काय? सर्वजण शांतच होते. इतक्यात परड्यात बांधलेल्या मेंढीचा 3-4 वेळा ब्या ब्या असा आवाज मामांच्या कानावर आला. तोच शिंगाडी तिथे येऊन हजर झाले. त्यांनी मामांना साष्टांग नमस्कार घातला. मामाने विचारले, शिंगाडी, परसातून मेंढीचा आवाज येतोय, ती का ओरडत आहे? तिला चारा पाणी दिलास का नाही? शिंगाडी गप्पच मामांच्या जवळ बसले होते. कारण आज मामा यायला नको होते, पण आलेत. आता करायचं काय आणि सांगायचं काय हेच शिंगाडीला सुचत नव्हतं. शेवटी एकाने धाडस करून मामांना सर्व खरी हकीकत सांगितली. मामा म्हणाले, अरे शिंगाडी, या मुक्या प्राण्याचा बळी देऊन तुला मूळबाळ होणार आहे काय? तू अकारण एखाद्याचा जीव घेऊ नको. शिंगाडी उठले व मामांचे पाय धरून म्हणाले, मामा क्षमा करा. करेवा करण्याचा माझा एकच उद्देश म्हणजे घरात वंशाचा दिवा लागावा. त्यावेळी शिंगाडी यांचे दोन्ही डोळे भरून आले. त्यांनी मामांना हा कार्यक्रम रद्द करतो म्हणून सांगितले व चुकीची क्षमा मागितली. शिंगाडींना मामांच्या रागाची कल्पना होती. त्यांना मुक्या प्राण्यावर अन्याय केलेला अजिबात खपत नसे. असे करणाऱ्यांना मामा तात्काळ शासन करीत. मामांनी सकाळी शिंगाडी यांना बोलावून घेतले व आपल्या बकऱ्याकडे जाताना शिंगाडी बरोबर बोलत गावच्या बाहेर आले. गावच्या बाहेर पश्चिमेला एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाकडे हात करून मामा म्हणाले, अरे शिंगाडी, तुला एक काय 5 मुलगे होणार आहेत. पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा हलेल. या झाडाच्या साक्षीनं तुला सांगतो. पुढे मामांच्या कृपेने त्यांना 5 मुलगे झाले. या प्रकारानंतर आप्पाची वाडी गावातील मुक्या प्राण्यांचा बळी देण्याचा प्रकार सर्वांनीच बंद केला. एक प्रसंगी मामांनी शिंगाडींना सांगितले, अरे मी मेल्यानंतर सुद्धा 40 वर्ष तुझ्याच घराची राखण करीन. मामांनी त्यावेळी दिलेल्या आशीर्वादाची प्रचिती आज शिंगाडी यांच्या मुलाबाळांना व नातवंडांनाही सुद्धा आली आहे. आज शिंगाडी यांचे कुटुंब सुखी व समृद्ध आहे. दरवर्षी हलसिद्धनाथांच्या यात्रेच्या वेळी मामांचा प्रसाद त्यांच्या घरी होतो. प्रत्येक अमावस्येला पंढरपूरहून चंद्रभागेचे पाणी आणून हलसिद्धनाथांना घालण्याचे काम ते करतात. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. 1925 साली मामा आपल्या 10-12 धनगर लोकांची बकऱ्याचे कळप एकत्र करून जमखडी भागात गेले होते. बकरी उंचीकट्टी गावच्या हद्दीत बसली होती. दिवसभर बकरी चारून येऊन सर्वजण संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान जेवणास बसले होते. मामा सर्वांच्या मध्ये